माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व शेतकरी आंदोलनाचे झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांचे नुकसान झालेले तासगाव तालुक्यातील 12,829 शेतकऱ्यांना ₹19,38,00,000 आणि कवठे महांकाळमधील 5,819 शेतकऱ्यांना ₹6,38,00,000 इतकी नुकसान भरपाई मिळाली होती. आता या पीक विम्याच्या स्वरूपात नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतही यापूर्वी आवाज उठवला होता आणि यापुढेही ज्या वेळी शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल असे दिसेल त्यावेळी त्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका असेल, असे माजी खासदार श्री संजय काका पाटील यांनी बोलताना सांगितले. पीक विमा या नुकसान भरपाईपासून वंचित राहणाऱ्या 1537 शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,56,00,000 रुपये जमा झाले. तफावत दूर केल्याने व शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते उघड केल्याने या ठिकाणी या प्रयत्नाला आपल्या यश आलं. मागच्या काळामध्ये मी हा मुद्दा प्रेसमध्ये सुद्धा मांडला आणि तुम्हीही त्याला चांगली प्रसिद्धी दिली की या जवळच्या पर्जन्यमाप केंद्रातून त्या दिवशीचा त्यांनी बंद रिपोर्ट दाखवला, ते बंद होतं असं दाखवलं. येळावीचंही त्यांनी कमी केलं. येळावी तासगाव या बाबतीमध्ये काल परवा दिवशी 2 दिवसामध्ये पैसे जमा झाले. विसापूर सर्कलच्या बाबतीमध्ये सगळ्या तफावती त्याच्यामधल्या शेतकऱ्यांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या सगळ्या आयडिया ह्या ओपन केल्या आणि मग दत्ता मामा भरणे यांच्याकडे आम्ही गेलो. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी तसे खाली आदेश दिले आणि कलेक्टरांच्याकडून मागच्या आठवड्यामध्ये सूरज मांढरे कृषी आयुक्त यांच्याकडे ते सगळं गेलेलं आहे. विसापूर सर्कल मधली सुद्धा मोठी भरपाई शेतकऱ्यांची तीही मिळणार आहे आणि हा शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारे आम्ही माहिती घेऊन या सगळ्या गोष्टी उघड्या केल्या, दबाव ठेवला आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला निश्चितपणाने यश आलं.